Good morning, sir. What is your name? Anjali Adera. थोडा मोठा आवाज. Anjali Adera. अंजली अडेराव. क्लास? 9th. हा? 9th. ओके. कोणता क्लास आहे? 9th. आणि स्कूल? Rashtromata. राष्ट्रमाता. ओके. हा. So you have to explain kinetic energy and potential energy. Okay? Only right. Okay. She will not speak. Only right. I explain. Okay? थोडं मुली कमी बोलतात. ओके? त्याचं रिझन थोडंसं हे आहे, त्यांना डेअरिंग अजून आलेलं नाही बोलण्याच्या बाबतीत. इथं इथं बेंचवर तसे आपले लेकर हुशार नंबर 1. इतक्या सकाळी मेहनती मजा काय का? श्रावणी तुला याच्यानंतर लिहायचं पोटॅशियम एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी टाइप्स. ती नाही जमत. ओके. बघ कायनेटिक एनर्जी डेफिनेशन लिहिता ओके. शी इज नॉट टॉकिंग. ओके. सो आय एक्सप्लेन. फर्स्ट चला लेट्स राईट. तिला लिहू द्या अगोदर, आपण डिस्कस करू. काल तुम्ही पण खूप छान, काय जबरदस्त प्रोग्रेस आहे लेकरांमध्ये, खतरनाक. नीट जा, जेई जा, कुठेही जा, केमिस्ट्री फिजिक्स येणारच. बायो ऑप्शन ठरेल, पण त्या ठिकाणी केमिस्ट्री फिजिक्स कंपल्शन आहे. आणि आपल्या लेकर युपीएससी पर्यंत जाणार तयारी करायची. काय म्हणायचं बरं की पटकन रीड करून घ्या प्लीज. रीड करून घ्या. ज्यांनी ऍब्सेंट ते लिहून घ्या, पण वाटल्यास जे ऍब्सेंट विद्यार्थी आहेत ते. सुंदर बेस्ट. भविष्यामध्ये युट्यूब वरती जे आम्ही लाईव्ह येणार, बरोबर आहे, भविष्यात होईल लाईव्ह, त्यावेळेस आपले सगळे विद्यार्थी ऑनलाईन वरती असतील. सगळ्या एक्झामचं मेन फोकस राहील केमिस्ट्री फिजिक्स बायो मॅथमॅटिक्स. तर हे विषय कसे आता करिअरचे विषय आता जबरदस्त. बघा किती टॅलेंट आहे, छानपैकी लिहिण्याची पद्धत, कशाला कॉपी लागते, कशाला काहीच नाही तुमच्याकडे. एक प्रकारचा पेपरच आहे हा इनडायरेक्टली. काल 2 विद्यार्थी सुंदर पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी सांगितलं, जबरदस्त चालू बेटा. ओके. तर 2 हे झालं. आता तूच रीड कर, हे पकड हातामध्ये आणि रीड कर डेफिनेशन बेटा. Kinetic energy. The energy which an object has because of its motion is called kinetic energy. ओके. फॉर्म्युला The formula of kinetic energy is 1 by 2 mv square. mv स्क्वेअर. ओके. Potential energy. पोटेन्शियल एनर्जी The energy stored in an object because of its specific state or position is called potential energy. इज कॉल्ड Potential energy. फॉर्म्युला Potential energy is equal to mgh. mgs. मी तुला विचारू शकतो का की m मीन्स Mass. मास, v मीन्स Velocity. शाबास काय वेलोसिटी, आणि m मीन्स तिथला या पोटेन्शियल मध्ये m मीन्स Mass. व्हेरी गुड, g मीन्स Gravitational force. व्हेरी गुड, आणि h मीन्स Height. शाबाश. गुड. थँक्यू. खूप छान, जबरदस्त. बघा मी एक मिनिट मी एकच मिनिट सांगतो तिला हे एक्सप्लेन हळू केल्यामुळे. तर कायनेटिक एनर्जी, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट, एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. ती मोशन मध्ये असते, तिला आपण मराठीमध्ये गतिज ऊर्जा म्हणू शकता तुम्ही. यू कॅन से ती त्याच्यामध्ये असते. म्हणजे काय, ते मॉलिक्युल्स मुव्हिंग मध्ये असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल वॉटर, वाहतं पाणी, डॅम मधलं पाणी नाही, नदीतलं पाणी. आणि इंडियामध्ये कोयना डॅम इज, मी सांगितलं तुम्हाला, कोयना डॅम हे हायेस्ट एनर्जी प्रोड्यूस करणारा डॅम आहे. पर डे 1960, म्हणजे दाखव पारकर 1960 तेव्हा 9060 मेगावॅट एनर्जी पर डे फॉर्म करतो कोयना डॅम. आणि 10च्या एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा कोयना डॅम मध्ये येतं, कारण कोयना डॅम खूप जबरदस्त आहे. कोयना डॅम बांधलं गेलं 1962च्या आसपास.
62-63 ला बांधलं, 65 आसपास कम्प्लीट झालं. एकदा भूकंप पण झाला तिथं. हा, खूप रिस्क असते ना. कोयना डॅम कुठे आहे? सातारा जिल्हा. कळलं का? खूप पॉवरफुल. याला म्हणायचं ही याच्या पण जी एनर्जी तयार होती बेटा डॅम मधून, खाली टर्बाईन असतात फिरतात, पुढे शिकवतो टर्बाईन कशी काम करते, वर्क करतात. ते टर्बाईन जे फिरतात ना त्याच्यावरती वर्क करते. तर कोयना डॅम जे काम करते त्याला म्हणायचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. काय म्हणायचं? काय म्हणायचं? हा, त्याच्या अगोदर अभिज्ञानाचा व्हिडिओ केला, अभिज्ञानाचा जे आपण चार्ट बघल्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तिने तुझे केलं, तिथे होते की हायड्रो इलेक्ट्रिक, तर तिथं कन्वर्ट एनर्जी फॉर राईट, म्हणजे पाण्यातून सुद्धा आपण लाईट तयार करतो. ओके, आणि ती झालं मग याच्या संदर्भात. आणि असे भरपूर भारतामध्ये प्रोजेक्ट आहेत. त्याच्यापैकी एक तुम्हाला सांगतो, भाकरा नानगल. सांगितले तुम्हाला मी, इंडिया मधलं हायेस्ट उंचीचं ते डॅम आहे. भाकरा नानगल हिमाचल प्रदेश मध्ये आहे, सतलज नदीवरती आहे. 206 मीटर त्याची हाईट आहे, 206 मीटर. आणि ते डॅम सुद्धा एनर्जी प्रोड्यूस करते. आंध्रामध्ये भरपूर डॅम आहेत आपल्या, पण जितकी असायला पाहिजे तेवढी नाही. जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी तयार करू शकत नाहीत. आता आपल्या गोदावरी करते का? कारण लँड जी नदी अशी ग्राउंडला वाहते ना, प्लेन मैदानामध्ये, ते एनर्जी प्रोड्यूस करू शकत नाही. कारण टर्बाईनवर पाणी वरून पडायला पाहिजे ना, हाईटून पडायला पाहिजे. त्या ठिकाणी हे फॉर्म्युला लागू होतो बेटा. नंबर 2, potential of energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. त्याच्यामधला क्वालिटी, त्या पदार्थामधले क्वालिटी, त्या पदार्थामधली एनर्जी जी स्टोअर फॉर्म मध्ये असते. कशामध्ये असते? ते आपण कधी यूज करू शकतो, तर त्याला म्हणायचं पोटेन्शियल. गुड, जबरदस्त. पहिला प्रयत्न आहे, पुढच्या वेळेस चांगल्या पद्धतीने बोलायचा पण प्रयत्न करायचा. ओके, काय घाबरायचं नाही. एखाद्या मैत्रीला भांडण करायला म्हणायचं, बिनधास्त यायचं. ओके, पवार सर आपल्या सगळ्या क्लास, आपला इथं कोणाला घाबरायची गरज नाही. वी आर फॅमिली. आपण कसे कुटुंब म्हणून काम करतो, राईट? बरोबर ना? आपले विद्यार्थी म्हणजे एकमेकांना कोणी हसायचा प्रश्न नाही, काहीच नाही. बिंदास यायचा, बिंदास करायचा, बिंदास करताच, आणि कन्सेप्ट छान पैकी ट्रीट करायचा. थँक्यू. ओके, स्टॉप कर बेटा.